नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण चौथी बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत कूट प्रश्न यातल्या काही घटकांचा अभ्यास केलेला होता। आजच्या तासिकेला आपण चौथी बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत वेन आकृती व आकृतीतील संख्या आज शिकूया। वेन आकृती व आकृतीतील संख्या या घटकांविषयीची माहिती। सुरुवात करूया वेन आकृतीपासून। मी नेहमी एक वाक्य सांगतो त्याप्रमाणे की बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी तिसरी मध्ये किंवा दुसरी मध्ये हा घटक शिकलेला असणार आहे। ही संकल्पना नक्कीच त्यांनी अभ्यास केलेली असणार आहे आणि त्यांच्यासाठी उजळणी व नवीन विद्यार्थी मित्रांना माहिती होणार आहे। एक लक्षात घ्या, बुद्धिमत्ता असो, मराठी असो, गणित असो, यातले काही भाग हे तुम्हाला कंटिन्यू त्या पद्धतीने शिकायला मिळणार आहे। फक्त त्याची काठिण्य पातळी, प्रश्नाचा कठीणपणा हा थोडासा वाढत जातो, हे लक्षात घ्यायचं आहे। आता वेन आकृती म्हटलं की लक्षात घ्या, आपल्याला माहितच असेल की वेगवेगळ्या आकृत्या एकमेकांमध्ये गुंफल्या जातात, त्याला आपण वेन आकृती म्हणतो। त्याच्यामध्ये अंक लिहिले जातात व त्यावर आधारित इथं प्रश्न तयार केले जातात व त्याची योग्य उत्तरे आपल्याला निवडायची असतात। मग हे प्रश्न किती प्रकारचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो 4 ते 5 प्रकारचे प्रश्न असतात। तेच फक्त प्रश्न फिरवले जातात, त्या प्रश्नांचा अर्थ तोच असतो। लक्षात घ्या, एवढ्याच प्रकारचे प्रश्न असतात, फक्त थोडासा शब्दांचा बदल करतात, बाकी त्याचा अर्थ एकच होतो। मला तुम्हाला सुरुवातीलाच असं सांगायचं आहे, जेव्हा आपण वेन आकृतीवरच्या प्रश्नांची उत्तरे मिळवत असतो, हा भाग अतिशय सोपा आहे। फक्त त्या वाक्यांचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लागणं गरजेचं आहे। प्रश्नाचा अर्थ आधी समजून घ्या आणि मग तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे। सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आपल्याला असा विचारतोय, फक्त वर्तुळात असणारा अंक कोणता? आता या प्रश्नाचा अर्थ काय होतो तर फक्त वर्तुळातच पाहिजे, दुसऱ्या कोणीकडे नको। बघा इथं वर्तुळ आहे, आयत आहे आणि त्रिकोण आहे, पण हे काय म्हणतायत फक्त वर्तुळातच पाहिजे। मग चला फक्त वर्तुळात शोधूया। तुम्ही पर्यायानुसार जाऊ शकता किंवा वर्तुळातले अंक चाळू शकता। आपण पर्यायानुसार जाऊया। बघा 30 हा अंक आहे का वर्तुळात? तर आपण जर लक्षात घेतलं तर अतिशय सोपी क्लुप्ती म्हणजे काय, जो अंक आपल्याला वाटतो त्याच्यावर हात ठेवायचा। 30 वाटते ना तुम्हाला उत्तर? ठीक आहे, चला वर्तुळात आहे का? आहे। मग तुम्ही हे उत्तर लिहायचं का तर नाही, आपल्याला काय म्हटलंय फक्त वर्तुळात पाहिजे तो। हा वर्तुळात तर आहेच पण आयतात सुद्धा येतोय। बघा हा आयत आहे, लक्षात घ्या। बघा हा जो आयत आहे या आयताच्या आतमध्ये 30 येते, नको, हा पर्याय आपल्याला नको। आपण जाऊया 20 कडे। 20 चा विचार केला तर 20 सुद्धा वर्तुळात येते की बघा हात ठेवल्यानंतर मी येते वर्तुळात, पण ते त्रिकोणात सुद्धा येते, नको, फक्त वर्तुळात पाहिजे। 40 चा विचार करा, मी जर विद्यार्थी मित्रांनो या 40 वर हात ठेवला तर हे 40 आयतात येतंय का तर नाही येत, त्रिकोणात येतंय का तर नाही येत। याचा अर्थ हे आयतात पण येत नाही आणि त्रिकोणात पण येत नाही, मग कोणीकडे येतंय तर फक्त वर्तुळात येतंय आणि आपल्याला तेच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, फक्त वर्तुळात असणारा अंक कोणता येतोय तर 40 येतोय। का येतोय? कारण लक्षात घ्या 40 वर जर मी हात ठेवला तर तो आयतात पण नाही त्रिकोणात पण नाही, म्हणजे फक्त वर्तुळात असणारा अंक मला मिळून गेलेला आहे, तो म्हणजे 40। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 40 असं आपल्याला मिळणार आहे। हा झाला पहिला प्रकार, फक्त एकाच आकृतीतला विचारतात। तुम्ही हात ठेवून चेक करू शकता। बघा आयतात पण येत नाही त्रिकोणात पण येत नाही, काय आयत इथं आहे त्रिकोण इथं आहे, म्हणजे 40 फक्त वर्तुळात येतोय। कधी कधी म्हणतील फक्त आयतात सांगा, बघा हा साईडला एक आहे, याच्यावर हात ठेवून बघा बरं। याचा विचार केला तर बघा इथनं वर्तुळ चालू होतं, इथनं वर्तुळात येतोय का हा अंक? नाही, बघा माझा हात वर्तुळापासून बाहेर आहे, त्रिकोणाच्या सुद्धा बाहेर आहे माझा हात। याचा अर्थ हा जो अंक आहे हा तो फक्त आयतात येतोय। मग फक्त आयतात विचारलं असतं तर आपलं उत्तर काय मिळालं असतं? 10 मिळालं असतं। म्हणजे फक्त एकाच आकृतीतील प्रश्न आपल्याला विचारतात। त्रिकोणाचं उदाहरण घ्या, बघा फक्त त्रिकोणात विचारलं असतं तर बघा या 50 वर हात ठेवून बघा बरं। बघा हे 50 या वर्तुळात येतंय का हो? नाही येत। या आयतात येतंय का? नाही येत। याचा अर्थ ते फक्त त्रिकोणात येतंय। मग फक्त त्रिकोणात विचारलं असतं तर आपल्याला त्याचं उत्तर 50 असं मिळालं असतं। म्हणजे हा झाला पहिला प्रकार, फक्त एकाच आकृतीतले विचारतात। दुसऱ्या प्रकाराकडे जाऊया। कधी कधी दोन आकृतीत सामायिक असणारा, सामायिक शब्द वापरतात। सामायिक याचा अर्थ सारखा, म्हणजे दोन आकृतीत सारखा अंक पाहिजे आपल्याला। ठीक आहे, बघूया फक्त आयत व वर्तुळ यामध्ये असणारा अंक कोणता? बघा इथं फक्त हा शब्द दिलाय की, परंतु हा फक्त शब्द विद्यार्थी मित्रांनो आयत व वर्तुळ या दोन आकृतीसाठी वापरलाय। म्हणजे आयतात पण पाहिजे आणि वर्तुळात पण पाहिजे, पण त्याच वेळेस तिसऱ्या आकृतीत नको। चला आयत व वर्तुळ शोधूया। पहिला पर्याय बरोबर 60। 60 चा विचार केला तर तो वर्तुळात आहे की, ठीक आहे, मी इथं हात ठेवला की तो वर्तुळात येतोय। बघा हे वर्तुळ आहे, वर्तुळ, परंतु आयतात पण पाहिजे, परंतु हा आयतात येत नाही। इथनं आयत सुरू झालाय, आहे का हा आयत, या आयतात 60 येत नाही, हा पर्याय नको।
70 कडे जावा. बघा इथं 70 आहे. ठीक आहे. 70चा जर मी विचार केला तर हे 70 वर्तुळात येतंय का? बघा इथं वर्तुळात येतंय. काय काय हे वर्तुळात येतंय 70. आणि आयतात येतंय का? आयतात पण येतंय. हे काय आयताच्या आत आहे 70. पण आम्ही काय म्हटलं की फक्त आयत व वर्तुळात पाहिजे. तो त्रिकोणात आहे का बघा बरं? त्रिकोणात नाही. बघा इथं जर मी हात ठेवला तर इथनं त्रिकोण चालू होतो. त्रिकोणात हा नाही आणि तेच मला पाहिजे. फक्त आयत आणि वर्तुळातच पाहिजे. मग हा तोच आहे ना अंक. म्हणून 70 हा पर्याय मला उत्तर म्हणून मिळणार आहे. माझं उत्तर अशा प्रकारे मला पर्याय क्रमांक 2 70 असं मिळणार आहे. जाऊया तिसऱ्या प्रकाराकडे. कधी कधी आपल्याला विचारतात तिन्ही आकृतीत सामायिक असणारा म्हणजे सारखा असणारा अंक सांगा. जो तिन्ही पण आकृतीत आहे. बघा मध्यवर्ती अंक शोधायचा यासाठी 20चा विचार करा बरं. मी जर 20 वर हात ठेवला किंवा लक्षात घेतलं तर हा 20 या त्रिकोणात पण येतोय, या आयतात पण येतोय आणि या गोलात पण येतोय. याचा अर्थ 20 हा तिन्ही आकृतीत येतोय. बघा हात ठेवून. बघा या त्रिकोणात आहे, आयतात आहे आणि गोलात सुद्धा आहे. म्हणून तिन्ही आकृतीत मिळणारा अंक मला होता 20. म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 मध्ये 20 दिले. म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 20 असं मला मिळणार आहे. लक्षात घ्या. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रकार बघूया. याच्यावर काय विचारतात. कधी कधी फक्त हा शब्द वापरत नाही. इथं काय म्हटलंय बघा त्रिकोणात असणाऱ्या अंकांची बेरीज. इथं फक्त त्रिकोण म्हटलंय का हो? तर नाही. म्हणून मी सांगतो लक्षात घ्या. मला तुम्हाला सांगायचं असं आहे की प्रश्नाचा अर्थ आधी जाणून घ्या. हा प्रश्न काय म्हणतोय त्रिकोणात असणाऱ्या. मग त्रिकोणात जे जे त्रिकोणात आहे ते सगळंच घ्यायचं का? तर इथं फक्त त्रिकोण नाही म्हटलं. मग जे जे त्रिकोणात दिसतंय ते सगळं घ्यायचं आणि त्याची काय करायचे बेरीज. हे लक्षात घ्या. म्हणून फक्त हा शब्द जोडलेला नाही. त्यांना त्रिकोणात पाहिजे तर त्रिकोणात हे पण येतंय, हे पण येतंय आणि हे पण येतंय. म्हणून मला सगळंच घ्यावं लागणार आहे. चला घेऊया. 20 अधिक 60 अधिक 50. बघा हे त्रिकोणात आहे, हे आहे, हे आहे. हे इथं मांडून घेतलं. बेरीज करूया. बघा 0 0 0 उत्तर आलं 0. 2 आणि 6 8. 8 आणि 5 किती झाले? 13. याची बेरीज करून बघा. तुम्हाला 130 मिळणार आहे. 130 आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 130 असं मिळणार आहे. कधी कधी यालाच वेगवेगळी नावं देतात. याला लेखन म्हणतील, याला भाषण म्हणतील. हे लक्षात घ्या. भाषण हे आयतात आहे किंवा त्रिकोणात नृत्य करणारी मुलं आहेत या प्रकारचा प्रश्न असतो. तर सरळ काय करायचं इथं विभागणी करायची. लेखन बरोबर गोल याप्रमाणे सगळं आपण विभाजन करायचं आणि मग अर्थ तोच होतो. फक्त लेखनात याचा अर्थ फक्त वर्तुळात. याप्रमाणे विभाजन करून तुम्ही तुमचं उत्तर सहजतेनं मिळवू शकता. आता जाऊया पुढच्या संकल्पनेकडे ज्याचं नाव आहे आकृतीतील संख्या. आता मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो बघा. आपण एक वाक्य नेहमी म्हणत असतो. ही सुद्धा संकल्पना तुम्हाला माहित असणार आहे. त्यांच्यासाठी उजळणी व नवीन विद्यार्थी मित्रांना माहिती होईल. मला तुम्हाला सांगायचं असं आहे या घटकाच्या निमित्ताने की यावर कोणता प्रश्न विचारतील काहीही सांगता येत नाही. कोणताही प्रश्न ते विचारू शकतात, कसाही ते प्रश्न तयार करू शकतात. मग आपण काय करायचंय तर आपण काही अंदाज किंवा काही नेम लावू शकतो. मग त्यातला पहिला नियम काय आहे तर मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे मूलभूत क्रिया. या उद्देशाने आपण जरा याच्याबद्दल बोलूया. बघा मूलभूत क्रिया याचा अर्थ काय तर चला सुरुवात करूया. आपण या चौरसाचा आधी विचार करूया. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. कधी कधी या चौरसात दिलेल्या संख्या यांची आडवी बेरीज सारखी असू शकते. उदाहरणार्थ बघा इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे, इथं 8 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, इथं 4 आहे, इथं प्रश्नचिन्ह आहे. आता एक लक्षात घ्या. 2 आणि 4 6 6 6 किती झाले? 12 झाले. 8 आणि 9 आणि 3 किती झाले? 12 झाले. 5 आणि 4 9 झाले. 5 आणि 4 9 आणि इथं 12 होण्यासाठी किती पाहिजेत? 3 पाहिजेत. मग किती झाले? 12. याचा अर्थ उत्तर 3 आलं बघा. मग अशीच बेरीज देतील नाही सांगता येत. आडवी बेरीज देतील का? नाही. तर आडवी बेरीज पण देऊ शकतात, देतील. पण कधी कधी उभी पण बेरीज सारखी देतील. या चौरसामध्ये एवढेच कप्पे दिसत असले तरी विद्यार्थी मित्रांनो यात करण्यासारखं भरपूर आहे. हे लक्षात घ्या. आडवी बेरीज सारखी दिली ना उभी पण बेरीज सारखी करतील. कधी कधी इथल्या आणि इथल्या संख्येची बेरीज इथं देतील. ते आपण शोधायचं आहे. कधी कधी इथल्या आणि इथल्या संख्येची बेरीज इथं देतील. उलट करतील. या दोघांची बेरीज इथं देतील, या दोघांची बेरीज इथं देतील. त्यांच्या मनात आलं तर कडच्या दोघांची बेरीज मध्ये देतील. म्हणजे मूलभूत क्रियामध्ये आपण काय बघतोय पहिल्यांदा? बेरीज. तर हीच बेरीज कशी मांडू शकतात तर म्हणून आपल्याला काय शिकायचं यातनं या शब्दातनं की जेव्हा मला असं गणित पडेल तेव्हा मी चौथी या विद्यार्थ्यांच्या नात्याने विचार असं करणार की सरांनी मला सांगितलं बेरीज करून बघा. मग मी आडवी बेरीज करून बघेन, पुन्हा उभी बेरीज करून बघेन. या दोघांची इथं आहे का हे निरीक्षण करेन. या दोघांची इथं आहे का? कडच्या दोघांची इथं आहे का?
तसंच उभ्याच्या बाबतीत मी विचार करेन, म्हणजे मी बेरीजेबद्दल विचार करेन. आणि बेरीज झाल्यानंतर मी काय करेल, असाच विचार माझा गुणाकाराच्या बाबतीत असेल. याचा अर्थ काय, इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं समजा 30 लिहिलं, काय झालं, 5 सक्क 30. मग या दोघांचा गुणाकार इथं आहे, तर तसंच जसं बेरीजला सांगितलं तसं त्यांना जिथं पाहिजे तिथं ते गुणाकार मांडू शकतात, हे लक्षात घ्यायचं आहे. कधी कधी बेरीज करतात व त्याला ठराविक संख्येनं गुणतात किंवा त्याची दुप्पट करतात. उदाहरणार्थ बघा, इथं मी लिहिलंय 10, इथं लिहिलंय 5 आणि इथं लिहिलंय 30. हा नियम आपल्याला शोधायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. काही करतात ते, आपण नियम शोधायचा. म्हणून लक्षात घ्या, काय काय करू शकतो आपण हे बघा, तपासायचं आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, जिथं मोठा अंक असतो ना ते सोडून शेजारच्या दोघांवर काहीतरी प्रक्रिया करायची, मग आपल्याला ती अंक मिळत असतो. उदाहरणार्थ बघा, 10 आणि 5 आहे, मी 10 आणि 5 ची बेरीज केली, किती मिळते मला, 15. त्याची दुप्पट मध्ये आले बघा. उदाहरणार्थ इथं काय आले, 6, 5, इथं आले 22. मध्ये मोठा अंक आलाय ना, शिल्लक 2 अंकांचा विचार करायचा. 6 आणि 5 किती झाले, 11. याची दुप्पट मध्ये आले बघा. याचा अर्थ बेरीज पण करतात, त्याची दुप्पट पण करतात, ठराविक संख्येनं गुणतात सुद्धा. याचा अर्थ अशा पद्धतीने या चौरसामध्ये बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार करू शकतात. त्याचबरोबर या चौरसामध्ये वर्ग संख्या, हे जे मी सांगतोय हे सगळ्याच आकृत्यासाठी लागू आहे, हे लक्षात घ्या. वर्ग संख्या आहेत, त्याचबरोबर घन संख्या आहेत, हे लक्षात घ्या. घन संख्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला इथे विचारलं जाऊ शकतं. वर्ग संख्या मांडू शकतात क्रमाने. उदाहरणार्थ 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे. म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे की वर्ग संख्या मांडल्यात का. कधी कधी तुम्ही भरपूर बेरीज कराल, आडवी बेरीज कराल, गुणाकार कराल, सापडणार नाही. मग आपल्याला हाही फॉर्म्युला बघितला पाहिजे की वर्ग आहेत का. मग 1 चा वर्ग आहे, 2 चा वर्ग आहे, मग कोणता मिसिंग आहे तो आपल्याला तिथे लिहावा लागतो. क्रमाने वर्ग देतात किंवा क्रमाने घन सुद्धा देऊ शकतात. तसेच क्रमाने आपल्याला मूळ संख्या काय देऊ शकतात, मूळ संख्या देऊ शकतात. कधी कधी एकच पाढा हा सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. एकच पाढा इथं मांडतील, त्यामुळे जर काही सुटलं नाही तर यातल्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या आणि त्यातलं गमक किंवा त्यातली क्लुप्ती आपल्याला शोधावी लागते, हे लक्षात घ्या. हे सगळे नियम आपल्याला वेगवेगळ्या आकृतीमध्ये वापरायचे असतात. कधी कधी दुप्पट, कधी कधी निमपट याचाही वापर यामध्ये होऊ शकतो. हे झालं चौरसाबद्दल. वर्तुळाबद्दल सुद्धा तसंच आहे. समजा इथं काय आहे, समजा मला वाटलं इथं लिहावं 1, इथं लिहावं 8, इथं लिहावं 27. याचा अर्थ काय हो, 1 चा घन 1, 2 चा 8, 3 चा 27. हा क्रमाने मांडलाय. याचा अर्थ वर्तुळामधल्या अंकांचा संबंध कसा लावू शकतो आपण, एक तर या प्रकारे लावा, तर या तर प्रकारे लावा. उदाहरणार्थ बघा, इथं लिहिलं मी 4, इथं लिहिलं मी 8, इथं लिहिलं मी 12. याचा अर्थ काय हो, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. मग इथं काय येणार आहे, 4 1 16 येणार आहे. या पद्धतीने असा तरी संबंध तपासा किंवा असा तरी संबंध तपासा, तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाणार आहे. संबंध तपासताना मूलभूत क्रिया, वर्ग, घन, एकच पाढा आहे का, मूळ संख्या आहे का, क्रमाने मूळ संख्या मांडतील अशा किंवा अशा, हे तपासायचं आहे. कधी कधी असा किंवा असा संबंध लागला नाही तर समोरचा संबंध लावायचा आहे. कदाचित या समोरच्या अंकांची बेरीज सगळीकडे सारखी असू शकते. उदाहरणार्थ बघा, इथं मी 7 आणि इथं 8 मांडले, इथं 6 आणि इथं 9 मांडले. 7 आणि 8 किती झाले, 15. 6 आणि 9 किती झाले, 15. मग जशी बेरीज सारखी तसा गुणाकार सारखा असू शकतो. कदाचित इथल्या संख्येचा वर्ग इथं देतील, काही करतात ते. म्हणजे असा तरी संबंध तपासा किंवा असा तपासा किंवा समोरच्या संख्यांचा काय करा, विचार करा आणि तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाणार आहे. कधी कधी आपल्याला त्रिकोणाची क्लुप्ती वापरलेली असते. त्रिकोण आपल्याला दिलेले असतात. म्हणजे काय, इथल्या संख्येची बेरीज मध्ये मांडतील, कदाचित बाहेरच्या संख्यांची बेरीज करतील, त्याची दुप्पट मध्ये मांडतील, कदाचित बेरीज करतील, निमपट मध्ये मांडतील. हे लक्षात घ्या. दोघांचा गुणाकार करतील आणि वरचा अंक मिसळतील आणि इथं मांडतील. म्हणजे बाहेरच्या अंकांवर काहीतरी प्रक्रिया करतात आणि आतला अंक मिळवतात. ती प्रक्रिया म्हणजे काय, तर बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार किंवा वर्ग, घन, मूळ, एकच पाढा हा वापरलाय का आणि आतली संख्या मिळवली का, असा आपल्याला विचार करावा लागतो. त्यानुसार आपल्याला 2 आकृत्या देतात. तिसऱ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह असतं आणि योग्य आकृती उत्तर आपल्याला मिळवायचं असतं. तसेच अशा सुद्धा आकृती इथं वापरल्या जाऊ शकतात. लक्षात घ्या. उदाहरणार्थ इथं 5 आहे, इथं 8 आहे, इथं 13 आहे. एक लक्षात घ्यायचं, ज्या 2 लहान संख्या आहेत त्यांचा विचार करायचा, मोठी संख्या सोडायची. मोठी संख्या सोडून लहान कोण आहे, 5 आणि 8. ह्याच्यावर काय प्रक्रिया केली म्हणजे मला 13 मिळेल. 5 आणि 8 13, सापडली तुम्हाला क्लुप्ती. अशा पद्धतीने ही पण आकृती तुम्हाला येऊ शकते. एक लक्षात घ्या. उदाहरणार्थ इथं 1 आहे, इथं 4 आहे आणि इथं काय केलंय, इथं मांडले 17. याचा अर्थ काय हो, 4 चा वर्ग 16, 1 चा वर्ग 1 यांची बेरीज मध्ये मांडले. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो भरपूर प्रकारे गणित, कितीतरी प्रकारची गणित यात होऊ शकतात. यातलं गमक एकच आहे, फॉर्म्युला एकच वापरतात. तर मूलभूत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करतात. वर्ग संख्या देतात, घन संख्या देतात, एकच पाढा देतात, क्रमवार समसंख्या देतात, मूळ संख्या देतात.
त्यानंतर क्रमवार विषम संख्या देतात, हे लक्षात घ्या. त्यानुसार आपण आपलं उत्तर मिळवायचं आहे. समसंख्या असतील किंवा इतर संख्यांचे प्रकार असतील तर ती पाठ करून ठेवा, पाढे पाठ करा, किमान वर्ग संख्या थोड्या पाठ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला उत्तर सहजतेने मिळून जाणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चौथी बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत वेन आकृती व आकृतीतील संख्या यांचा अभ्यास केला. याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.